जरा जाऊन येते आणि तेवढं पाणी भरून ठेवा. पाणी गेलं तर वांदे होतील. आज शेवटची मॅच आहे ना पोरीची, तेवढी बघून घेते. आणि तुम्ही कॅरम खेळायला जाल ना, त्या चावी पेडणेकर मामीकडे ठेवून जा, नाही तर मी बसन हिंडत. काय सांगता येत नाही तुम्हाला. आणि विनंती करते, तेवढं काम करा, पाणी भरायचं ना, ते इसराल. नक्की हेच ग्राउंड आहे ना? वनली कॅप्टन. काय छापा. हा टॉच इथे काय पाहिजे? रेड. रेड. ओके. सुरू झाली नाही अजून, आत्ताच टॉस केलाय त्यांनी. फर्स्ट रेड आईएस. ए अरुणा, लाज राख बाई माझी. ए अरुणा, जोर लाव की जरा. जेवायला देत नाही का तुला? तुम्ही अरुणाची आई आहात? होय. तुम्ही? मी शिवानीची. हा, लय नाव ऐकलं तुमच्या पोरीचं. तुमच्या मुलीचं पण खूप कौतुक ऐकलंय. खेळ या पोरी मुलींनी कबड्डी खेळून आम्ही म्हणतो ना, ते बरोबर आहे. भाऊ काहीतरी टीप द्या, त्यांना जाऊन सांगतो. आपल्या बहिणीची टीम वाचायला पाहिजे भाऊ. ए पंटर, तुझं ऐकून घेतो म्हणून काय डोक्यावर बसणार का माझ्या? कबड्डी खेळायला डोकं शांत ठेवायला लागतं. शांत. या पोरींना डोकंच नाही, शांत काय ठेवणार? घंटा. मला खूप बरं वाटलं तू आलीस, पण आमची आजची मॅच आम्ही हरणार बहुतेक. कसं काही होणार नाही. मग शिवानी, इट्स अन एक्साइटिंग गेम. कोण हरणार आहे, कोण जिंकणार आहे, मला काही कळत नाहीये. बट इट्स ग्रेट. हो माहितीये, आता नाही येते पण मी शिकणार. जिंकलीस ना, अभिनंदन. तर यापुढे थोबाड बंद ठेवायचं, कळलं? आता जर आमच्या वाटेला गेलीस ना तर जाम राडे होती. पुढच्या दिवस आमच्यावर खेळायला याल ना, तेव्हा मला पहिलंच सांगा. म्हणजे काय होईल, मी एकटीच येईल, म्हणजे बाकीच्यांना आराम मिळेल ना. किती विरोध असला तरी मी कबड्डी खेळणार, कारण कबड्डीमुळे मला जे काही मिळालं ह्याचे परिणाम काय होतील ते मला नाही माहित. पण मी कबड्डी खेळण्याशिवाय नाही राहू शकत. आई, तुझा सपोर्ट आहे ना ग मला? बघूया, आधी जेवायचं. चल.